श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 43. श्री अनघालक्ष्मी वर्णन. श्रीपादांची वैष्णवी माया. श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अहो महोदय, विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. विद्योपासनेला वयाचे बंधन नसते. श्रीपाद श्रीवल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली स्वरूप आहेत. या वक्तव्यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते. आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असे म्हणता. तसेच त्यांना अनघालक्ष्मी समवेत अनघदेव असे सुद्धा म्हटले जाते. मला ह्याचा बोध होत नाही, तेव्हा ते सर्व काही विस्तारपूर्वक सांगावे. श्रीपाद प्रभूंचे विराट स्वरूप. तेव्हा ते महापंडित म्हणाले, बंधूंनो, परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे. पिप्पिलिकेपासून ते ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिप्पिलिका रूपात आणि ब्रह्मरूपात दोन्हीमध्ये आहेत. म्हणून सर्व सृष्टीरूपाने ते उभे आहेत. ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन असतात. हीच त्यांची विशेषता आहे. ते सर्व राशीत जीवराशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. हीच त्यांची वैष्णवी माया आहे. सृष्टीची मर्यादा, परिमितता या संबंधी काही नियम मानण्यात येतात. श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात. ते चैतन्य रूपच ते स्वतःच असतात. ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योगमायेने निरंतर तादात्म्य स्थितीत असतात. ते जेव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतात. महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भ रूपाने असो, ते स्पर्शबंधनात असतात. याचप्रमाणे एकच आत्मा 4-5 पुरुष रूपात सुद्धा आविर्भूत असू शकतो. या आत्म्याची शक्ती स्त्रीरूपाने एकाच वेळी 4-5 रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते. तसेच पुरुष रूपाला स्त्री सुद्धा सगुण साकार रूप घेऊन विधी निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षेने पालन करते. याप्रमाणे श्रीपाद प्रभू अनघालक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत. सगुण साकार रूपातील मर्यादा, परिमितता ते न चुकता पाळतात. ही धर्माची सूक्ष्मता आहे. धर्म वेगळा आणि धर्मसूक्ष्मता वेगळी असते. श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केले आहे. सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते, हे त्यांचे तात्पर्य आहे. श्रीपाद प्रभू जप, ध्यान, तपस्या करीत आणि त्यांचे सर्व फल स्वतः न घेता सृष्टीला देत. भक्तांची आधिव्याधीपासून सुटका करण्यासाठी ते आपले तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करीत. जगन्नाथ आपल्या 4 शक्ती महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी, विश्व परिपालनासाठी आविर्भूत करतात. अंबिका देवीला 3 स्थिती असतात. एक अतीत स्थिती, दुसरी विश्वस्थिती, तिसरी शक्ती स्थिती. सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते. परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते. नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही. ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते. हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे. व्यक्ती स्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती अशी राहते. हेच अनघालक्ष्मी रूपात
आविर्भवण्याचे रहस्य आहे. तिच्या मूलतत्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते. त्या अंशाच्या निर्वाहण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळ तत्वात आकर्षून घेते. अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मी एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही. पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णत्वास नेते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो. अनघा लक्ष्मीच्या मुख्यतः 3 भूमिका आहेत. पदार्थ गोल विषयी असणारी सच्चिदानंद भूमिका. या भूमिकेत या ठिकाणी अनंत अशी स्थिती, अनंत अशा शक्ती, अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. या भूमिकेतून या जीवाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे. या भूमिकेत अनघा लक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते. वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे. या लोकातील कर्मांना अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान, शक्ती, प्रयत्न न करता परिपूर्णतेस जाते. येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो. येथे असत्य, बाधा, दुःख, पीडा यांचा संपूर्णपणे अभाव असतो. या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे. येथील जनसमुदायात अज्ञान असते. येथील लोकांमध्ये सुद्धा मन, जीव, शरीर असते, परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण, परिमित आणि वैफल्याने युक्त असतो. राजराजेश्वरी महिमा. राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रत भरलेली आहे. राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रोत भरलेली आहे. सर्व भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते. प्राणमयी, मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते. ते भित्रे, आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात. प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्यांना राक्षस असे म्हणतात. त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात. याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जे जीव असतात त्यांना पिशाच्य किंवा प्रमादी असे म्हणतात. ते कोणतेही असुरी रूप आणि वेश धारण करू शकतात. खरे पाहता पिशाच्य ही कोणी व्यक्ती असू शकत नाही. केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचे काल्पनिक रूप असते. राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते. त्यांना मन असे काही नसते. जे दिसेल त्याला ते घट्ट पकडून धरण्याचा प्रयत्न करतात. कालीमातेचे रूप आपणास काळ्या, श्याम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणारे रूप असते. काली म्हणजे विध्वंसक शक्ती असे सर्वांना दुःख कष्टी करून त्यांची छिन्नभिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ती आहे. महाकाली ही उन्नत भूमिकेत असते. ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते. ती राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते. राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे, तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे. या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते. ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते. महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे. ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आवाहन करावे. आसुरी, काली, श्यामा, महाकाली इत्यादींचे स्वरूप. काली, श्यामा या आद्य प्राणशक्ती होत. काली ही विध्वंसक शक्ती होय. महाकाली ही सुवर्ण वर्णा आणि असुरांना महाभयंकरी अशी आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी, तर महाकाली बलाची स्वामिनी आहे. महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते. विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे. हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही. परंतु काही ठिकाणी एखाद्या प्रकारची
ही समतोल अवस्था असते, यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते. यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा तेथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवास येते. त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते. ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते. या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे. विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते. याच कारणाने परिपूर्णता साधण्यासाठी विवेक, बल, सौंदर्य आणि परिपूर्णता या 4 गुणांची आवश्यकता असते. मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्यपूर्ण सौंदर्य. हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे. केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू, शक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात. या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो. ती विविध प्रकारच्या वस्तू, शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि स्वरूपबद्ध वाढ करते. महालक्ष्मी परमप्रेम आणि परम आनंदाची आदिदेवता आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाची प्रतीक आहे. महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू, जीव, शक्ती यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे. अनघालक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक, बल आणि सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते. वेदांमध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे. दशमहाविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात. तिची वैखरी वाणी असते. महासरस्वती निराळी असते. दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे. या महामातेच्या करुणेने आणि कृपाप्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णत्वास जातात. तिने प्रसादिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो. आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते. अनेक शक्तींच्या समरस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते ते कळते. परिवर्तनता, परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम अशा विषयाबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयांबद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते. हे श्रोत्यांनो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे, परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे. निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच होय. सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्व सुकृतानुसार प्राप्त होते, परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते. अनघा देवीच्या व्रताचे दत्तभक्तांकडून आचरण. श्री अनघा देवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे. तिच्यामध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली या देवतांची लक्षणे ओतप्रोत भरलेली आहे. श्री अनघा देवीचे एक विष्णुरूपही आहे. त्यांच्यात परमेश्वराची, दत्तात्रेयांची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत. यामुळेच अनघा देवीच्या आराधना समवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते. अनघाष्टमी हे व्रत दत्तभक्तांना अत्यंत आदरणीय आहे. या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंची महती, दत्त आराधनेचे महात्म्य. हे श्रोते हो, श्री अनघा देवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजे श्रीपाद श्री प्रभू वल्लभांचा अवतार आहे. ते सर्वसामान्य जनांच्या बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात. ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला तत्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात. दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादांच्या किंवा श्री दत्तात्रेयांच्या आराधना केल्याने तत्काळ प्राप्त होते. दुसऱ्या देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास इष्टफल प्राप्ती होते, परंतु श्री दत्तात्रेयांची आराधना तत्काळ फलदायिनी आहे. दत्तात्रेय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील महान अवतार आहेत. यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत. श्रीपाद चरित्रामृत लीला. हे शंकरभट्टा, तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील. ते त्यांच्या संबंधित
व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील. तसेच सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख, वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने पारायण केल्यास इष्टफल प्राप्ती होते. हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. येथे अध्याय 43 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 44 स्वर्णपीठिकापूर वर्णन. श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हास त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ऐकविण्याची विनंती केली. आम्ही भास्कर पंडिताचा आग्रह मोडू शकलो नाहीत. रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले. वक्त्याने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान. हे श्रोते हो, श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पिठिकापुरममध्ये अवतरित होण्याने तेथील भूत पिशाच बाधेचे निर्मूलन झाले होते. पिठिकापुरममधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील. तेथील जनसमुदाय पिठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात नकळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वांनी बनलेले असते. योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळेच असते. पिठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे ते आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला. आर्यवर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापुरमला भौतिक रूपाने येतील का? सुवर्ण पिठिकापुरमचा महिमा. श्रीपाद प्रभूंनी मंदहस्ते केले आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणारा पिठिकापुरममध्ये एक सुवर्ण पिठिकापूर आहे. जितकी भौतिक पिठापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण पिठापूरची सुद्धा सीमा आहे. सुवर्ण पिठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठिकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते. या सुवर्ण पिठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पिठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात, परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पिठिकापूर केवळ योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. काशीतील पंचकोश याचा विशेष. सुवर्ण पिठिकापुराप्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे. काशी यात्रा गमिष्यामि तत्रैव निवासाम्यहम इति ब्रुवाण सम्मतम काशीवासफलम लभेत. असे शास्त्रवचन आहे. मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फल मिळते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर तसेच एक भौतिक काशी सुद्धा आहे. प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर आणि तसेच एक भौतिक
प्राणमय काशी सुद्धा आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पीठिकापूर व एक एक काशी आहे. या आनंदमय पीठिकापुरालाच सुवर्ण पीठिकापूर असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असे म्हणतात. या वक्तव्यानंतर मी म्हणालो, महोदया, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात. ती यात्रा कोणती? माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले, बाळा, पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करायची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणविली जाणारी ही पंचक्रोश यात्रा आहे. ही आपण चैतन्य रूपानेच करायची असते. हेच या पंचक्रोशमय यात्रेचे गूढमय असे दैवरहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यामुळे पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिद्ध होतात. या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून कुरगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे. दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होते. इतर सर्वसामान्य मानवांना त्याबद्दल काहीच बोध होत नाही. श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगामाता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगे स्नान करण्यास येत जाईन असा तिला वर दिला. त्यामुळेच गंगामातेचे चैतन्य सुद्धा पंचक्रोशात सामावलेले आहे. तसेच गंगामातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे. यावर मी म्हणालो, महाराज, गंगामाता जलस्वरूप असते ना, ती पंचक्रोशात कशी असेल हे मला समजत नाही. यावर हसून भास्कर पंडित म्हणाले, बाळा, देवता या मंत्रस्वरूप असतात. त्या भौतिक स्वरूपात नसतात. मंत्रस्वरूप म्हणजे शब्दब्रह्माचे शक्तिरूप होय. गंगामाता ही शक्ती देवता आहे. चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे. ती भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेवता चैतन्य स्वरूप जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्यरूप देवता असतात. हे धर्म सूक्ष्म गूढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल. प्रत्येक मानवात जलतत्व असते. त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानास जातात. या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते. पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात. गंगा, गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात. या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेव्हा त्या महानद्या पूर्ववत पवित्र होतात. जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचेच शुद्धीकरण असते. श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत. केवळ एका आदेशाने कोट्यानी कोटी ब्रह्मांडांची ते रचना आणि रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज मुनींनी दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सावित्री काठक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पीठिकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला. त्यांच्या अवताराचे प्रयोजन महायोग्यांना, महासिद्धांना, महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उद्धार करायचा असा होता. त्यांनी या अवतारानंतर श्री नरसिंह सरस्वती नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले होते. या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच योनी प्राप्त होईल. ते बलहीन आणि अत्यंत दीन अवस्थेत प्राप्त होऊन नरक यातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल.
असे श्रीपादांनी सांगितले होते. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षरसत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल. या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच. याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित त्यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्यमंदिरात ठेवून त्यांची पूजा केल्यास त्यांना कृपालाभ होईल. या ग्रंथपारायणाने कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असे महाप्रभूंनी सांगितले होते. तुझे हे ग्रंथ लेखनाचे काम श्रीचरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील. त्यावर मी म्हणालो, महाराज, तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे, पण मी पंडित मुळीच नाही. शिवाय वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे. या अल्पज्ञाकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो. यावर भास्कर पंडित म्हणाले, खरे तर ते दत्तविधानच आहे की निषिद्ध पदार्थाने रोग बळावतात, परंतु आश्चर्य असे की अद्भुत अशी महत्कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तींकडूनच करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे. ते त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे. एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरम मधील कुक्कटेश्वर मंदिरात आले. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बालावस्थेत होते. श्री नरसिंहवर्मा आणि व्यंकटपय्या श्रेष्ठी बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडागाडीतून कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले. त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यान अवस्थेत बसलेले होते. त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, या साधूला मंदिरात का येऊ दिले? नरसिंहवर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले, अरे बाळा, ते संन्यासी आहेत, त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील. श्रीपाद म्हणाले, म्हणजे यांना सुद्धा राग येतो? तर मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे? तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता. ते त्या संन्याशांना समजले. ते खरेखुरे संन्यासी होते. त्यांनी श्रीपादांकडे पाहिले. त्यांना मत्स्य अवतारातील श्रीविष्णूंची आठवण झाली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तुमच्या कमंडलूतून सुद्धा छोटे छोटे मासे आहेत, तुम्हीच पहा. संन्याशावर विशेष अनुग्रह. संन्याशाला कमंडलूतील मासे पाहून खूप आश्चर्य वाटले. श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते. तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले. त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले. ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते. एक एक थेंब जणू काही एकेका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तळत होता. आहा, मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय? असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले. या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्या प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशाला कळले. संन्यासी बहिर्मुख झाले. त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले. श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करीत त्यांच्याकडे बघितले. संन्यासी श्रीपादांच्या चरण कमलांवर नतमस्तक झाले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमाने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला. त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला. यावेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधेच्या शरीरात येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याची घटनेची स्मृती झाली. याचप्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे, म्हणूनच तिला सुवासिनी असे म्हणत. ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात, त्याप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन सुवासाची अनुभूती येते, असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौनबोध केला. यानंतर श्रीपाद म्हणाले, अरे बाबा, तुला मत्स्य अवताराबद्दल कळाले. दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती ह्यांना कुर्मावताराचा आधार आहे. मंदार पर्वताला कुर्मावर प्रस्थापित करून देव
दानवांनी समुद्रमंथन केले होते. तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे संकटाचे समयी आपली इंद्रिये आत ओढून घेतो, ती नियंत्रणात ठेवतो, त्याचप्रमाणे तू आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील. असे न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील. तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकील. तुला जीवन हवे असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असे केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. येथे अध्याय 44 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्. हरि ओम.